बार्शी विधानसभा 2046 सन्मान्य व्यासपीठ आणि व्यासपीठावर थोड्याच वेळात विराजमान होणारे आपले सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच बार्शीचे भाग्यविधाते सन्माननीय दिलीपराव सोपल साहेब आणि सर्व सोपल घराण्यावर आटोक्यात प्रेम करणारे सर्व आपले मावळे मित्र आणि बंधू भगिनींनो, मित्रांनो, आज आपल्या विरोधकांकडून विकासाच्या गप्पा सांगितल्या जातात। मित्रांनो, आज तुम्हाला सांगावंसं वाटतं की हे विकासाच्या का भ्रष्टाचाराच्या गप्पा मारत आहेत। मित्रांनो, सर्व व्यापारी बांधवांना कसं विटेशी धरलं जातं आणि विरोधात बोललं जातं हे तुम्ही पाहिलेलं आहे। माझ्या सर्व बांधवांना सांगण्यात येतंय की हे भ्रष्टाचारी आज बार्शीतून आपल्या संपवायचं असेल तर इथून पुढच्या काळात सोपल साहेबांशिवाय पर्याय नाही। मित्रांनो, तुम्हाला एवढंच मी सांगू इच्छितो की त्या 20 तारखेला मशाल या चिन्हावर बटन दाबून सोपल साहेबांचे हात बळकट करून आपल्याला सोपल साहेबांना विधानसभेत पाठवायचे। मित्रांनो, आज बघितलेलं आहे की हा बार्शीचा कौल आणि बार्शीचं प्रेम हे सोपल साहेबांवर बघितल्यानंतर आज विरोधकांच्या पायाची वाळू घसरलेले। आज त्यांना काय करावं आणि काय नाही ही सूचना गेले। मित्रांनो, आज सांगण्यासारखं बरंचसं आहे। तुम्ही सर्व बार्शीकर बघत आहेत, अख्खा तालुका बघत आहे की ज्या वेळेस पराभवाची चाहूल लागली त्यावेळेस दमदाटी आणि दहशत माजण्याशी दुसरा पर्याय उरलेला नाही। पण आपण बी शेतकऱ्याचे लेकरं आहोत, व्यापाऱ्याचे लेकरं आहोत। मित्रांनो, कुणालाही आपण भ्यायचं नाहीये। जशास तसं उत्तर इथून पुढच्या काळात दिला जाईल। मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल म्हणा की आम्ही दहशत माजून काहीतरी आम्ही करू। मित्रांनो, आम्ही बी काही शस्त्र खाली ठेवलेले नाहीत, पण आमच्यावर सोपल साहेबांचे संस्कार आहेत। सोपल साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपण शांततेच्या ह्याच्यातनं माध्यमातनं हे इलेक्शन आपल्याला जिंकायचंय। मित्रांनो, आपल्याला 23 तारखेला ह्यांच्यात किती बळ आहे आणि किती यांची गुर्मी आहे ते आपण नंतर बघू। मित्रांनो, आज हा नेत्याचा मुलगा दंट्या ठापडतो। अरे कवा तुला तालमीची पायरी माहिती आहे का? कवा डोंगणाला तू लंगोट घातले का? आणि दंट ठापडतो। मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगतो, आज लढाई काय असते ही 2023 नंतर तुला दाखवली जाईल। 23 तारखेला कुठल्या मैदानात यायचं तेवढं सांग। ही पट्ट्या तर हजारच आहे, पण इथून पुढच्या काळात ही जनता तुला बसणार नाही। मित्रांनो, अरे सण तरी किती करायचं असतं? कुठला धंदा व्यवसाय केला
कुठला व्यापार केला तर त्याची अडवणूक केली जाते। आज 20 तारखेला ज्यावेळेस मतदान होईल त्यावेळेस सुद्धा आपण शांततेनं सर्व मतदान करून घ्यायचं आणि 23 तारखेला मग ह्यांच्यात किती गुर्मी आहे त्यावेळेस आपण दाखवू। मित्रांनो, बऱ्याचशा दहशतीच्या गोष्टी केल्या जातात। दिसतोय तेवढा जनसमुदायच नाही तर जी आपल्या दडपणाच्या खाली आणि दबावपोटी जे आहेत त्यांचं सुद्धा आपल्याला मतदान पडणार आहे। तुम्हाला सांगतो, इथून पुढच्या काळात कुणालाही द्यायची गरज नाही। मित्रांनो, जशाचं तसं उत्तर दिलं जाईल एवढंच मी बोलून माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र।